सर राईटला, सर राईटला. सर राईटला बघा, सर राईटला बघा ना. सिनेमा आपल्या समोर येतोय, अर्थातच लाईफलाईन. साहिल शिरवाईकर दिग्दर्शित हा चित्रपट. हे नवीन सांगायला नको की लाईफलाईन म्हणजे काय, तर आपण सगळे जाणतो शेवटी आपल्या जगण्याशी संबंधित हा सिनेमा आहे. मला माहिती आहे की थोडा उशीर झाल्यामुळं तुम्ही अधीर झालात या सिनेमाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, त्यामुळे फार वेळ घालवत नाही मी. पण सुरुवात करण्याआधी अर्थात स्वागत झालेलंच आहे. या सिनेमामध्ये एक गाणं आहे, तर ते गाणं त्याची झलक आपण पाहूया. मी विनंती करतो या स्टाफला की आपण लाईट्स ऑफ. सिनेमाचा टोन एकदम डीप जातो, पुन्हा वर आणायचा असतो. तर लेखनामध्ये गीतलेखन करताना ही किमया कशी साधली? कथा पटकथा संवाद लिहित असताना मी साधारण मला असं वाटतं की ही जी गाणी जी सिनेमामध्ये येतात ती जी कथा पुढे घेऊन जाणारी असली पाहिजे. असं न होता कामा नये की ते गाणं लागल्यामुळं आपण कुठेतरी बाहेर गेलो. तर त्या दृष्टीने मी विचार केला की या गाण्यामध्ये नाट्य आणि या सिनेमातलं काही आणता येईल का, आणि हा विचार करून ते गाणं मी ते बसवायला घेतलं. लिहायला खूप वेळ लागला. अच्छा. तो दिग्दर्शक माझा मुलगा आहे, सतत मागे ओरडायचा. 1-2 महिने तर 1.5-2 महिने लागले. पण त्याच्यात कथा पटकथा संवादाचा तो बॅकग्राऊंड असल्यामुळे गाण्यामध्ये ते नाट्य आलं. वा. सर, या सिनेमाबद्दल लेखनाबद्दल नंतर मीडिया तुमच्याशी बोलेलच, पण आता तुम्ही गाण्याबद्दल जे मला सांगितलं त्याबद्दल खरं तुमचे आभार. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज स्थानापन्न. राजेशजींना विशेष पावती येते की इलेक्शन इंटरेस्टिंग वाटतात संवाद. मला दिग्दर्शकाकडे येईनच मी, कारण कॅप्टन तो आहे. पण त्यापूर्वी वाडकरजी तुम्ही इतक्या सिनेमांमधून काम केलंय, इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्यातही याच्यामध्ये एका 2-3 फ्रेममध्ये वेगळा स्ट्रेस दिसतो. याची या भूमिकेबद्दल काय सांगायचं? ऑफकोर्स वेगळी भूमिका आहे, पण मला दिग्दर्शकांनी सांगितलं काही रिव्हील नाही करायचं. पण खूप मजा आली हे काम करताना. ऑफकोर्स 2 दिग्गज लोक होती, त्या दिग्गजांबरोबर काम करायला खूप मजा आली. मामांबरोबर काय, मी अशोक मामांबरोबर पहिली फिल्म केली होती 1985 साली. त्यानंतर आमचा प्रवास आज असाच चालू आहे. आता बरेच पिक्चर आमचे येत आहेत आणि खूप मजा येते त्या माणसाबरोबर काम करण्याची. शिस्त, आणि इथे सुद्धा काम करताना शिस्त सगळ्याच ज्या गोष्टी जपतात. आणि माधवबद्दल काय बोलतो, माधव इज फॅन्टॅस्टिक ॲक्टर बेसिकली. आणि त्याबरोबर काम करताना खूप मजा आली. खूप कम्फर्ट लेवलवर नेऊन त्याने काही गोष्टी मलाही सांगितल्या आणि त्याचा उपयोग होतो. आणि नेहमीच आपण काहीतरी शिकत असतो, जसं या फिल्मपासून मी शिकलो. आणि ऑफकोर्स राजेश आणि साहिल, खूप तू म्हटलंस ते बरोबर आहे. कारण राजेशने आमची चष्मेबाद एक फिल्म लिहिलेली होती विजय पाटकरची. तेव्हापासूनच आम्ही त्यात नव्हतो, पण मी करणार होतो काम. पण तेव्हापासूनची ओळख ही खंत बोलून दाखवली नाही, म्हणजे त्याची खंत नाही, ती विजय पाटकरची आहे. ती विजय पाटकरसाठी आहे. पण एनिवे, पण खूप छान डायलॉग्स लिहिलेले आहेत. गाणं मी आज प्रथम ऐकलं आम्ही, पण खूपच गाणं छान आहे राजेश, खूपच मस्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. साहेब, मी तुझ्याकडे येईन, पण शर्मिला, तू बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे छोट्या पडद्यावर आम्ही तुला पाहतच असतो वेगवेगळ्या भूमिकांमधून, नाटकांमधून, पण
आता सिनेमा स्वीकारताना तू हा स्वीकारलेला दिसतोयस आणि त्यामध्ये दिसतेस तू डॉक्टरच्याच भूमिकेमध्ये काहीतरी. तर काय तुझी भूमिका याच्यामध्ये काय आहे आणि ती घेण्यामागचं कारण काय होतं? नमस्कार. मी एका डॉक्टरची, सर्जनची भूमिका साकारते आणि खूप अभिमानाने सांगते की मी सर्जनची भूमिका साकारते, कारण मेडिकल सायन्स हा अत्यंत आवडीचा विषय आहे माझा. आणि बरेच रोल्स आजपर्यंत मी नाटकांमध्ये किंवा छोट्या पडद्यावर साकारलेत, पण डॉक्टर हा रोल करताना जितका मला आनंद झाला तितका आनंद मला कधीच नव्हता झाला. तर थँक्स टू द डिरेक्टर आणि द रायटर की तुम्ही या भूमिकेसाठी माझी निवड केली. आणि खरं तर हा सिनेमा नाही, इट्स अ कॉज. आणि हा खूप मोठा कॉज आहे आणि हा जो मेसेज, हा जो संदेश या सिनेमामधून मिळणार आहे, तर ह्या सिनेमात एक खूप मोठी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या हस्ते किंवा त्याचा एक मी भाग आहे. तो सीन खूप महत्वाचा आहे या सिनेमामधला आणि त्या सीनचा मी एक मोठा भाग आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. याच्यामध्ये तू कॉज सांगू नकोस आम्हाला. डेफिनेटली नाही सांगणार. एखादी भूमिका आपण स्वीकारतो तेव्हा ह्या गोष्टीचं काय महत्व वाटतं तुला? ही गोष्ट का महत्वाची आजच्या काळामध्ये असं वाटतं? मला असं वाटतं आपण ज्या समाजात आता राहतो तो खूप साऱ्या अंधश्रद्धांनी ग्रस्त असलेला समाज आहे आणि त्यातलीच एक खूप मोठी अंधश्रद्धा या सिनेमामधून आपण काय म्हणतो ती आपल्या डोक्यातून मनातून दूर जाणार आहे, त्याचं निर्मूलन होणार आहे त्या अंधश्रद्धेचं. तर त्यामुळे हा सिनेमा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा रोल स्वीकारताना खूप छान वाटलं. वा. या सिनेमातली अभिनेत्री हेमांगी कवी आलेली आहे. मी तिला विनंती करतो की तुम्ही यावं. तुझं स्वागत आहे हेमांगी. हाय. आल्या आल्या मी तुला लगेचच बोलतं करणार आहे. आता मी ट्रेलर बघितला. वेगळी फिल्म आहे, वेगळा विषय आहे जो ट्रेलरमधून ऑलरेडी दिसलाय. हो. तू नेहमी अशा रिअलिस्टिक सिनेमांमधून दिसत असतेस, तसे सिनेमे घेतेस. हो. मला हा सिनेमा तुला काय विशेष वाटतो हे तू सांगावंस असं वाटतं? आत्ताच मी शर्मिलाला बोलताना ऐकलं आणि मी ते स्वतः मान्य करते. सो आपण जी फिल्म करतो ना त्यात आपण 80% विश्वास ठेवत असतो आणि साहिलला जे म्हणायचं आहे त्याच्यात मी बिलीव्ह करत होते आणि ते सहजासहजी ना कलाकारांना म्हणजे ॲक्टर्स लोकांना जे म्हणायचं असतं ते इतक्या मोठ्या लेवलला मांडता येत नाही, पण डिरेक्टर असा भेटतो आम्हाला की आम्हाला पण ते म्हणायचं असतं आणि डिरेक्टरने विचारलं की मी लगेच हो म्हणते. त्यामुळे रिअलिस्टिक सिनेमापेक्षा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्मच्या माध्यमातून पोहोचवतोय. आपण लिहितो, मी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी खूप काही लिहित असते. सो ते किती लोकांपर्यंत पोहोचतं मला माहित नाही, पण फिल्म असं एक माध्यम आहे जे बोलायला पाहिजे, जे मला पण बोलायचं असतं ते या फिल्ममधून जर बोलता येत असेल तर का नाही. मला असं वाटतं की हा स्ट्रायकर आहे. त्यानंतर मीडिया तुझ्याशी बोलेलच, त्यावेळी तू आणखी विश्लेषण कर. पण तुम्हा तिघांचे मी आभार मानतो. तर जोरदार टाळ्याने आपण एकदा या दोन्ही अभिनेत्यांचं स्वागत करूया, कौतुक करूया, कारण खूप दिवसानंतर खूप वेगळ्या भूमिकांमधून तुम्ही दोघेही दिसताय. अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला, की अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या, पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसताय, डॉक्टरची भूमिका साकारताय. हा खूप काळानंतर दिसताय तुम्ही, तर ह्या भूमिकेबद्दल सांगा ना थोडंसं. हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टरबद्दल सांगा ना. सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल शिरवईकर आणि त्याचे वडील राजेश शिरवईकर यांचं अभिनंदन करतो. वा. की यांनी हा असा विषय घ्यावा, म्हणजे अजूनपर्यंत कुणाला त्याची कल्पनाही आली नव्हती. असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत होईल असा आहे. आणि डॉक्टर्सचं महत्त्व किती आहे हे लोकांना कळेल. वा. म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर त्या योग्य नसतात, त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित बदलेल. वा. अर्थात मोठा असा नाही आहे तो दृष्टिकोन, जो काही आहे असा आहे, असा आहे, असा हा दिसतो. काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोकं आहेत, ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.
पण या कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील असं मला वाटतंय. वा. आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी जे दाखवलं पहिल्यांदा हे मी पहिल्यांदाच बघतोय. वा वा. कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे, लेंथ कमी आहे, तो त्याचा प्रश्न आहे. वा वा. पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे तो. त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिल्यानंतर बाकीचं काय आहे मला काय घडलं ते माहीत नाही. बरोबर. कथा माहिती होती. जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला हो म्हटलं. कारण रोलची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही. ते रोलची स्ट्रेंथ किती आहे जास्त महत्त्वाचं असतं. वा. म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं. किती दिवस पाहिजे कर, काय बाकीचे सगळे काही व्यवहार जो काय ते हो 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 म्हणत मी मुद्दाम केलं. कारण मला एक त्याच्यातून दिसलं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल. वा. असं मला निश्चित वाटतंय. त्यासाठी म्हणजे लोकांनीही साथ द्यायला पाहिजे. सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत यांनी हे वास्तविक उचलून धरलं पाहिजे. नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे, हिरो हिरोईनला भेटला असं नाही आहे. हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला. वा. आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवलात आणि त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे. हे मीडियाने तरी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मीडिया आलंय आणि थांबलंय त्याअर्थी ह्या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे ते निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसामध्ये दिसेलच. माधव सर, खूप ॲग्रेसिव्ह भूमिका आहे किरवंताची. तुम्ही किरवंत नाटक काही वर्षांपूर्वी केलं होतं, पुन्हा एकदा किरवंत साकारताय. मला खूप ॲग्रेशन वाटतं याच्यामध्ये, या भूमिकेमध्ये सुद्धा. इतक्या काळानंतर पुन्हा एकदा किरवंत जगला तुम्ही. हा किरवंत कसा आहे? तुला करेक्ट करतो. किरवंत नाटक मी केलं होतं पण मी किरवंताची भूमिका त्यात केली नव्हती. मी त्यात ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती. पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते मी फारच तरुण होतो त्या काळात ते केलेलं नाटक होतं. म्हणजे तेव्हा तेवढी उमज किंवा समज पण मला नसावी असं मला वाटतं. पण यातली भूमिका प्रश्नच नाही. म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला खूप मजा तर आलीच. ताकद लावायला लागली बरीचशी. मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालोय. बरेचदा आपल्या जवळचं कोणीतरी गेलं किंवा काय झालं तर आपण जातो स्मशानामध्ये वगैरे. तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो. त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं. आणि पुण्यामध्ये पूर्वी एक मोघे नावाचे गुरुजी होते तर ते प्रचंड फेमस होते कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते. अमुक वेळेत गेला व्यक्ती तरच ते येणार, रात्री येणार नाही, सकाळपर्यंत थांबा, अमुक करा वगैरे असं सगळं ते होतं. त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटायचं आम्हाला ते नेहमी पुणेकरांना. मला मगाशी हे विचारायचं होतं की तुम्ही जो किरवंतमध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला किरवंत आणि आत्ताचा किरवंत ह्याच्यामध्ये जो काळ गेलेला आहे तो काही बदल या किरवंतामध्ये दिसतोय का? अजिबात नाही. तो तशाच पद्धतीने तसंच आहे, सगळं तसंच आहे. त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच, वैचारिक मतभेद आहेत. त्याच्यातलं सिद्धेश्वर शास्त्री असं काहीतरी त्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि त्याचा धाकटा भाऊ वासुदेव. तर हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे. फक्त तो काळ जो आहे तो इंग्रजांच्या वेळचा वगैरे येतो. त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो झगडा आहेच. तो म्हणतो की हे थोतांडे कसलं करत बसलाय तुम्ही, कुठले विधी वगैरे कुठं कुठे आहे. तो त्याला सांगतो की हे काय आहे, अमुक काय आहे, नाही तर मग आपण जगणार काय, परंपरेने आपल्याकडे आलेलं आता तसंच आहे, तसंच आहे. मला साहिल तुझ्याकडे यायचं. या सगळ्यामध्ये या इतक्या दोन मोठ्या कलाकारांसोबत पहिली फिल्म तू ही करतोयस. जनरली पहिली फिल्म करताना आपण खूप पॅपी विषय घेतो, जॉली विषय घेतो, सोपे विषय घेतो.
पण पहिली खूप तगडी फिल्म घेऊन आलायस तू, महत्त्वाचा विषय घेऊन आलायस तू, तर हा विषय पहिल्या फिल्मसाठी निवडावा असं का वाटलं तुला? त्या प्रश्नाकडे तर मी येतोच. पहिलं थँक्यू सगळ्यांना. पहिलं इकडे पावसामध्ये एवढ्या भर पावसात पाणी बिणी तुंबलं असताना सगळे तुम्ही इकडे आलात, मान्यवर मीडिया सर्वजण ॲक्टर्स, तर त्यांच्यासाठी पहिलं तुमचं धन्यवाद. तुम्ही खूप लांबून ट्रॅव्हल करून आलात, त्यांच्यासाठी धन्यवाद. बेसिकली ही जी फिल्मची जी स्टोरी जाते, जसं आपण 2 ऑगस्टला रिलीज होतं तेव्हा मला कळेलच, ही आमच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांच्या लाईफमध्ये झालेली गोष्ट आहे. तिथून माझ्या बाबांना इन्स्पिरेशन आलं होतं की ह्या गोष्टी जर अशा लोकांना सांगितल्या गेल्या तर समाज म्हणून आपण जे जसं हे बोलले 85-86 मध्ये होतो, 2024ला आपण तिकडेच राहणार. आजचं जे प्रोग्रेशन आहे विषयाप्रमाणे की काही मिसबिलीफ्स आहेत, म्हणजे काही चुकीचे मेसेज आपल्याला गीतेमध्ये असं आहे किंवा आपल्या परंपरेत असं आहे सांगून पुढे गेलेले आहेत, पण ते तसं नाही आहे. फिल्म लिहिताना आम्ही गीता स्टडी केली, आम्ही आपल्या पुराणातल्या काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मेन्शन आहेत मॉडर्न मेडिकल सायन्सनी, जे आम्ही याच्यातून टाकतोय. जे डॉक्टर देसाईंचं कॅरेक्टर अशोक सराफांनी केले ते त्याही बाबतीत तसे हुशार आहेत. त्यांना माहिती आहे गीतेत काय मेन्शन्ड आहे काय नाही. कारण त्यावेळेला सुद्धा जसं बऱ्याच वर्षाआधी महर्षी ऋषी ज्यांना म्हणतात फादर ऑफ सर्जरी, ते त्यावेळेपासून आहेत मेडिकलमध्ये होते. तर ते फक्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. रूढी परंपरामध्ये काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग झालेली असते, काही चुकीचे मिसबिलीफ्स आहेत, त्याच्यामध्ये लाखो लोकांना नुकसान होते. कशा पद्धतीने होते ते फिल्ममध्ये कळेलच. स्टोरी लाईन इकडून आमची स्टार्ट झाली की त्या परंपरा आणि आजचं सायन्स आजच्या काळामध्ये जर एकमेकांसमोर आलं, इनफॅक्ट एकमेकांसमोर कॉन्फ्लिक्टपेक्षा ते जर एकत्र झाले तर अख्ख्या समाजाला फार मोठा बेनिफिट होईल. आता ते कशा पद्धतीने होईल, ते होईल की नाही होईल, जसं हे बोलले की मेंटॅलिटी जी एक होती किरवंत किंवा याच्यामध्ये काही लोक झालेत प्रोग्रेसिव्ह, फिल्ममध्ये सुद्धा आपल्या आहेत, काही ती परंपरा चुकीच्या पद्धतीने धरून बसते. त्यांच्यामध्ये ते चेंज येतं की नाही येत. आपण युजली म्हणतो सगळ्या फिल्म हॅपी एंडिंग असतात मराठीमध्ये, काही नसतात. काय होणार आहे या फिल्ममध्ये हे एक्झॅक्टली तुम्हाला 2 ऑगस्टला. वा, फिल्म 2 ऑगस्टला येते आहे. आणखी 2 छोटे प्रश्न घेतो, मग आपण थांबूया. सर तुमच्याकडे येतो मी. जनरली जेव्हा नवीन डिरेक्टर स्क्रिप्ट घेऊन येतो की नवखा आहे मुलगा आणि तुम्ही इतकं काम केलेलं आहे, तर असं काय क्रायटेरिया होतं की नाही मी ह्याच्याबरोबर करीन काम? फक्त स्क्रिप्ट चांगली असणं हा एक भाग झाला, पण दिग्दर्शक त्याला नीट न्याय देईल की नाही ही एक भीती असते आपल्यामध्ये. साहिलच्या बाबतीत तुम्हाला असं का वाटलं की करूया चल इथे? मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याच्यामागे निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे. बरोबर. बरं, मी जेव्हा हा रोल करायचं ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केला की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही, काही वेगळेपण आहे की नाही, की मी आतापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळेपण आहे की नाही हे मी शोधत होतो. आणि ते मी नेहमीच शोधत असतो. तर मला त्याच्यात दिसलं हे काहीतरी वेगळं आहे. मग असा जर असा एखादा रोल असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती लहान याची नाही परवा करत. कारण आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येतंय की नाही हा मोठा प्रश्न असतो. आणि सगळ्यात म्हणजे एकंदर याचा जर विचार केला, जर त्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे स्टोरीला, पण स्टोरीचा हिरो एक वेगळाच आहे. अच्छा, वा, ओके. स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे. खतरनाक आहे. ठीक आहे, ओके. सगळं कळलं तुला असेल. मला समज, मला सांगायचं नाही कोणाला, मी सांगितलं त्याची मजा आहे. ह्याच्यात सगळं आहे. मला जवळपास सुद्धा सांगायचं नाही की हे केलं आम्ही मग ते केलं मग ते असं नाही. ठीक आहे, ह्याच्यात बघा, ह्याच्यात सगळं आहे. तुम्ही बघवा, तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया याच्यात, तर बरंच काही होऊ शकतं. मी अजून जवळ जात नाहीये पण मला सांगायचंच नाहीये लोकांना काय केलंय. कारण ही गोष्टच त्यांनी अशी काही करून ठेवलेली आहे ना की अशी ती सांगून फुकट नाही घालायची. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे असं दिसतं. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे. कोणाची? दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं.
एकूणच कलाकारांवर सिनेमावर काय कशावरचा मला नाही हो मी खरं तुम्ही बोल ना, म्हणता की नाही मी नाही सांगत आहे हे जे तुम्ही त्याला सांगता ना हे किती चांगलं कॉम्बिनेशन मग त्याला मला त्याच्यासाठीच सांगायचं ना, कारण मला माहिती आहे ना काही जण पचकून सगळं स्टोरी सांगून बसतात आणि लोक म्हणजे आहेत तिच्या आईलीच म्हणतात बसल्या असं आहे होय. जाऊ दे ना कसं अशा सगळ्या या 2 एक्क्यांना कसं कन्व्हिन्स केलंस तू साहिल तू सांग. कन्व्हिन्स करणं म्हणजे कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क आहे, पण त्यांनी हे स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच फिल्म असताना करेक्ट बेसिकली माधव सरांना मी बऱ्याच टाईमपासून ओळखायचो आणि अशोक सरांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं ही भूमिका कोण करतोय, तर म्हणलं माधव अभ्यंकर हे होतं आणि काही बोलले नाही एक्झॅक्टली. कारण तुम्ही जर एक किरवंताचा साधारण वेश डोळ्यासमोर 2 डोळे बंद करून आणलं, गारे डोळे वेगळा असा रुबाब, ते त्यांनी मला म्हणजे नाव सांगितलं आणि त्यांना बरोबर पटलं. पण झालं काय फिल्मची ओव्हरऑल जर तुम्ही कास्ट बघितली तरी खूप अनयुज्युअल कास्ट आहे की अशोक सराफ सर डॉक्टरच्या भूमिकेत, त्यांच्या अगेन्स्ट एक किरवंत माधव सर, त्याच्याबरोबर साथीला जयवंत वाडकर सर, शर्मिला, हिमांगी, भरत दाभोलकर सर, अजूनही काही ऍक्टर्स आहेत छोट्या छोट्या प्राईम भूमिकेमध्ये. म्हणजे असं नाही की कोण उभा झाला 2 मिनिटं दिसला आणि त्यांनी स्टोरी पुढेच गेली नाही, एक ओळखीचा म्हणून घेतला, हे नाही. पण त्या स्टोरीला किती इम्पॉर्टन्स आहे. सेकंड दुसरी गोष्ट मला अशोक सरांनी सांगितलेली, आम्ही त्यांच्या घरी एकदा डिस्कस करतो तेव्हा, की मराठी फिल्म जे आता हल्ली काही काळात बनले आहेत ना, तो जो मराठी फिल्मचा एक दर्जा होता जो सरांनी त्यावेळेला जगलाय. मी तेव्हा जन्म पण माझा नव्हता झाला, मी सरांचा तो प्राईम बघितलाच नाहीये जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या एज ग्रुपना माहिती आहे, सरांना माहिती आहे, तो मी बघितलाच नाही. पण जेव्हा मी फिल्म मेकिंग शिकलो तर युजली लोक हॉलिवूड आणि हे याच्यामध्येच राहतात, पण मराठीतले काही इम्पॉर्टंट सिनेमे आहेत जे आवर्जून लोकांनी माझ्या याच्या तर बघितलेच पाहिजे. याच्यामध्ये सर तर प्राईम रोल मध्ये आहेतच, त्यावेळेचे दिग्गज आहेत. मे बी तो इन्फ्लुएन्स होता की दिसताना तुम्हाला 8 मोठे कलाकार, तर प्रत्येक कलाकार काहीतरी त्या टेबलवरती आणतो असतो. आणि माझ्या एज प्रमाणे जर आमच्या एजचे अजून जे काही डिरेक्टर्स असतील त्यांनी तो दर्जा परत आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण वेगवेगळ्या फिल्म. मला हेच वाटतं की दर्जा परत आणला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे झटतो आहोत. तर मी तुमच्या तिघांचे आभार मानतो की तुम्ही आवर्जून वेळ दिलात आणि याबद्दल सिनेमाबद्दल बोललात. तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. मी सिनेमातला First of all, when this request came to us, I didn't know Sahil. A request came to me from one of my colleagues that they want to do a film and the director wants to meet me to understand whether they can shoot it in the hospital. Initially, for us, hospital is a place where we are every day working with patients. Nobody should be disturbed. We cannot allow crowds in the hospital, and we are dealing with lives and saving lives every day. So I actually first told him that I don't think whether I should allow it or not because we are not here to shoot films in the hospital. But then he said, "Ek baar mil lo, you meet him up and then you take a decision." So I did meet Sahil, Karishma, and when they gave me the script and they told me that they are working for some cause which is very dear to us because we are every day into it, saving lives, working with doctors, nurses, staff, and how do we every day do it? But we also know that in the society there are myths, there are blind faiths which we come across on a daily basis, or at least we hear from patients or their relatives that sometimes they don't want certain treatments or they believe that somebody else has given them some source or some other better treatment, which we realize after some time that they have spoiled their lives or they have not taken the right decision, but you can't correct it. And film is such a medium where you can actually pass it to the society. And when we heard about the major cast, Mr. Ashok Saraf sir, Mr. Madhav Abhyankar sir, all of them participating in the film, for us it was a occasion to say yes. And we did agree on it, but I actually put a condition. I said, Sahil, see to it that the hospital is not disturbed, the working is happening, there are patients, there are live ICU patients, OT is happening. And I can tell you they worked with complete discipline. I have seen the discipline in sir last time. Very good. I salute. They did not disturb anything in our hospital. We had a lovely time with them and I think our staff enjoyed it. Our lower level staff actually enjoyed the show. Generally Marathi Wait.
विज्ञान ही जरूर बघण्यासारखीच गोष्ट आहे. तर काय विज्ञान म्हणजे नुसतं विज्ञानकडे बघितलं तर त्याच्यात काय नाही, पण विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याचा विचार केला तर जास्ती महत्त्वाचा ठरतो. विज्ञान हे पाहिजेच. आता विज्ञान बदलत चाललेले आहेत, निर्णय शोध लागत, लोकांच्या फायद्याचे शोध लागत आहेत. त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या आयुष्यातली ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे. विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आलो. मला विज्ञान हा सब्जेक्ट म्हणून तर मला चांगले मार्क मिळाले. ओके सर, विचारा सरांनी विचारा. एक नवा कोरा विषय आहे, तर त्याच्यावर तुम्ही कसं पाहता, म्हणजे काम करताना वगैरे तुमच्या विषय बेसिकली जसं मी मगाशी पण बोललो, विषय नवीन आहे, पण जसं मराठी फिल्म्सना आपण बघतो, मराठी फिल्म्सला ज्या काळामध्ये एक दर्जा होता तो मेंटेन करणं, वेगळे विषय आणून आमच्यासारख्या यंग डिरेक्टर्स किंवा आमच्यापेक्षा सिनियर्स जे आहेत त्यांनी असे विषय आणून जर लोकांपर्यंत पोहोचवलं, अशी कास्ट घेऊन जर पोहोचवलं, तर जो मेसेज आम्हाला द्यायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. बेसिकली आमचा थॉट हाच आहे. पहिली फिल्म असल्यामुळे सुद्धा जर एक सोशल कॉन्ट्रीब्युशन झालं आपण म्हणतो, समाजाला जर आपल्याकडनं फायदा होत असेल, पण इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. जे सोसायटीत घडतं ते आपण सिनेमातलं दाखवतो, पण सिनेमा दाखवून जर सोसायटीत आपण काही घडवू शकतो तर त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट काहीच नाही. माधव सर आणि अशोक सराफांनी मला खूप सपोर्ट दिला. हा मेसेज जो मला डिलिव्हर करायचा आहे तो यांच्या स्टारडम, त्यांच्या ॲक्टिंग याच्यामुळे तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो. ओके, माधव सर. कल्पना आम्हाला अशी सुचली, बेसिकली ही जी गोष्ट झाली आहे ही आमच्या फॅमिलीत घडलेली गोष्ट आहे, सत्य कथेवरती आधारित, इन्स्पायर्ड बाय म्हणू शकतो. पण त्याच्या अवतीभोवती जेव्हा आम्ही ती घटना अनुभवली तेव्हा आम्हाला समजलं जर एका फॅमिलीमध्ये असं होऊ शकतं तर देशभरामध्ये लाखो किंवा करोडो फॅमिलीज अशा आहेत ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. पण कोणाच्या तरी प्रभावाखाली असून किंवा कोणाची तरी मिसअंडरस्टँडिंग आपल्या मनात धरून आपण ती गोष्ट पुढे घेऊन जातो, तर त्याला कुठेतरी स्टॉप आला पाहिजे. तो जर स्टॉप आला तर असे जे करोडो लोक आहेत, ही फॅक्ट आहे, देशभरात तर करोडो लोक आहेत ज्या कॉजसाठी आम्ही हे करतोय, त्यांना ह्याच्यातनं मॅक्सिमम लोकांना बेनिफिट मिळेल, नवसंजीवनी ज्याला आपण म्हणतो त्यांना मिळेल. ही फिल्म जर लोकांनी ह्या थॉटनी जर बघितली तर एंटरटेनमेंट तर होणारच. फिल्म इमोशनल आहे, फिल्म एंटरटेनिंग आहे, पण जेव्हा तुम्ही थिएटरच्या बाहेर निघता तेव्हा तुम्ही तो एक मनामध्ये एक तो मेसेज घेऊनच निघाल आणि जे आम्हाला साध्य करायच्या फिल्ममधनं ते तुम्ही डेफिनेटली जाऊन प्रूव्ह करा. ओके, माधव सर, तू असं म्हणालास की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही सुवर्ण काळ होता, त्यात अनेक दर्जेदार सिनेमे झाले. तुझ्या मते असे कुठले दर्जेदार सिनेमे जे तू पाहिलेस आणि तू आता आग्रहाने नाव घेशील? त्याचं नाव सांगत बसलो तर माझ्यामध्ये आपला डिनर टाईम होऊन जाईल. पण बेसिकली मी सरांच्याच आधीच्या सिनेमांपासून एक्झाम्पल सांगितलं तर सिंहासन, आपली माणसं, ही जी 80s 90s मधली, कारण मी फिल्म स्टडी करत होतो म्हणून ते मला बघण्याची गरज पडली. वजीर एक होता, पटकन होता थॉट टाकला म्हणून. पण होतं हेच आहे, जेव्हा आपण दर्जेदार किंवा ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स आपण जेव्हा बघतो, ऑस्करचे टर्म्स वेगळे आहेत, ते कल्पना, स्टोरी लाईन ह्यांचे ते नॉर्म्स कम्प्लिटली वेगळे आहेत. पण तुम्हाला जर एक कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो की तुमच्या फिल्ममध्ये काय सब्जेक्ट आहे, हा जर सब्जेक्ट तुम्हाला न्यायचा आहे तर कुठलेही लोक कुठल्याही इंडस्ट्रीत बघा, जर तुम्ही सांगितलं की एक मराठी फिल्म बनवतोय किंवा मी मराठी फिल्म बनवली आहे, त्यांनी हात जोडून, ही माझ्या समोर झालेली गोष्ट आहे. मी एका खूप मोठ्या हिंदी कलाकारांना भेटलो होतो, त्यांना मी याचा हा जो ट्रेलर आपण बघितला तो एक झलक म्हणून दाखवला. तुला मराठी फिल्म म्हणून त्यांनी हात जोडले, त्यांनी त्यांचा किस्सा सांगितला जेव्हा ते यंग होते. आता ते पण 40-1 वर्ष इंडस्ट्रीत आहेत. अशोक सरांना बघून, ह्या भूमिकेत बघून बोलले की त्यांना ही खंत होती की यांच्यातला ऍक्टर सगळ्याच लोकांनी नाही बघितला. जे मी तुम्हाला फिल्मचे नावं सांगितली त्याच्यात त्यांच्यातला ऍक्टर पण दिसतो. कॉमेडी टायमिंग म्हणता तिथं बादशाह आहेतच, पण ते ऍक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्ह, जेव्हा आमचं पण डिस्कशन झालं होतं, ऍक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी जर त्यांना असे फिल्म्स मिळाले तर ते आपल्याला जास्ती फिल्म्समधनं दिसतील. या कारणासाठी ते हल्ली जास्ती फिल्म्स नाही करत आहेत, मोजके करतायत पण चांगले करतात. निश्चित त्या काळामध्ये मराठी सिनेमांची नावं मराठीतच होती. हो, आज असं बघितलं तर आता तुझ्या सिनेमाचं नाव लाईफलाईन आहे, थोडंसं इंग्रजी आहे. हा प्रभाव का आणि कशासाठी? तर बेसिकली लोक आपण युजली म्हणतो लाईफलाईन म्हणजे ही जी आपण याला म्हणतो की जीवन रेषा ज्याला आपण म्हणू शकतो, ही एक लाईफलाईन आहे. पण दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मुंबईची लोकल आहे त्याला सुद्धा मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. ते एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह, तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याला मराठीमध्ये तसा शब्द नाही आहे. तर जेव्हा तुम्ही ती फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला समजेल मे बी ही या आयुष्य रेषेचं आम्ही बोलत आहोत
किंवा आम्ही वेगळ्या कुठल्या तरी लाईफलाईनचं बोलतोय. ती लाईफलाईन आणि काय आमच्या वेळेचा जो जॉनर होता तो वेगळा होता. त्यावेळेला जास्ती कॉमेडीचं जास्ती आहे आणि कॉमेडी सक्सेसफुल व्हायची. विचार प्रवर्तक असं काही निघत नव्हतं त्यावेळेला. किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्सला सुद्धा त्याची सवय नव्हती त्यावेळेला. आता हळूहळू सवय होते, अजून झालेली नाही, पण ती अजून वाढेल निश्चित. असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल. म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वाढेल, त्यांना ते बघण्याची सवय होईल. आणि हे अत्यंत जरुरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी ठीक आहे, एंटरटेनमेंट पाहिजेच असते. शेवटी काय कुठलाही जो माणूस बघायला येतो ते 4 वेळा थोडीशी करमणूक व्हावी येतो. कोणी असं येत नाही की बाबा चला तिकडे जाऊन रडा खडखंत करा, पण त्याला विचार कॉमेडी बरोबर विचार करायला पण लावणं हे महत्त्वाचं आहे. आता या फिल्ममध्ये कॉमेडीला तसा वाव नाही आहे, कारण सब्जेक्टच मुळात सिरियस आहे. सिरियस आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे. तर तो आमचा हेतू असा आहे की त्याच्यात की लोकांनी याच्यावर विचार करावा. मग तू आता विचारलं लाईन, ती लाईन जी आहे ना ती एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. ऍक्च्युली तीच गरज आहे आता की ती लाईन एक्सटेंड व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, पुढे खेचली जायला पाहिजे. दॅट्स वाय ती लाईन. माझा एक प्रश्न, तुमचा एक डायलॉग आहे ट्रेलरमध्ये आम्ही असं ऐकलं की माणसं 2च लोकांना पुजतात, एक भगवंत म्हणजे जी मला तो अगदी आठवत नाही पण भगवंत आणि किरवंत असं एक तुम्ही त्याच्यामध्ये भगवंत जो जन्माला घालतो किरवंत त्याला येस. सो आपण भगवंताला पुजतो आणि किरवंताला धूड काढतो. सो ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, कसं पाहतो? नाही हे बघ ते कसं एक माहिती आहे ना की समाजातल्या आता खरंच परत असंच आहे की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे की कुठल्याही चांगल्या सत्कार्य वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं जातं. पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा ह्याचं दार ठोठावलं जातं. म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला उडून देता, पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून त्याची मनधरणी करता, पार अगदी हातापाय पडता. हा फरक आहे ऍक्च्युली. हा समजुतीचा आणि आपल्याकडच्या एकंदरीत जगण्याचे जे पहिल्यापासून जे आलेलं आहे ना की हे असं नको, हे तसं पाहिजे, त्यातनं हे लाईफलाईन या सिनेमाचा आता ट्रेलर लॉन्च झाला आणि खरं तर खूप सिरियस विषयावरती सिनेमा आहे आणि डेफिनेटली याचं सिरियसनेस मला गोष्ट वाचल्यावर माहीत होता, सीन्स केल्यावर माहीत होता, पण आता ट्रेलर बघितल्यानंतर जास्त सिरियसनेस मला या सिनेमाचं जाणवायला लागला आहे. आणि त्याचबरोबर मला खूप अभिमानही वाटतो की या सिनेमामध्ये एका डॉक्टरची सर्जनची भूमिका साकारली आहे. खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, लेंथ कमी आहे पण कमाल कॅरेक्टर आहे. आणि ह्या सिनेमामध्ये एक मोठी घटना घडणार आहे, जी घटना माझ्या हसते किंवा त्या घटनेचा मी भाग आहे स्टोरीमध्ये. तर ह्या पात्रासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी दिग्दर्शनाचे आहे लेखनाचे खूप मनापासून आभार मानते. ओके, माझे सीन्स होते. थक्का मला की अशोक मामांबरोबर माझा सीन नव्हता, बट डेफिनेटली आनंद मनात होता की ते ज्या सिनेमामध्ये काम करते त्या सिनेमामध्ये मी सुद्धा काम करते. आय विश की याच्या पुढे एखाद्या सिनेमामध्ये मला अशोक मामांबरोबर काम करते. पण माधव सर कमाल ॲक्टर आहेत, आपल्या सगळ्यांनाच माहिती की त्यांचं काम आत्तापर्यंत बघत आली आहे. त्यांच्याबरोबर सीन्स करताना खूप काही शिकायला मिळालं आणि दर्शकाने सुद्धा ज्या पद्धतीने सीन्स आमचे करून घेतले त्यातही फार शिकायला मिळालं. तर ओव्हरऑल एक कलाकार म्हणून खूप छान अनुभव घेऊन कमी तसं काही नाही. माझी मालिका सुरू आहे सीला नवीन वेळे घेतलेला, ती चालू आहे आणि चांगला चालू आहे शो, नक्की बघा. थँक्यू.